महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोर पकडण्याचे संकेत मिळत आहेत। गेल्या काही दिवसापासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर आता हवामान विभागाने पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबईसह काही भागांमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस। विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, मुंबईसाठी काही भागांमध्ये जोरदार पाऊस, राज्याच्या इतर ठिकाणी मुसळधार पावसासोबत गारपिटीचा देखील इशारा वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे आज घराबाहेर पडत असाल तर हवामान अंदाज आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचना लक्षात घेऊनच घराबाहेर पडा। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी, आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। महाराष्ट्रात मान्सूनची स्थिती पुन्हा एकदा सक्रिय होत असून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे। शहराने यंदाच्या मोसमात पावसाचा मोठा टप्पा पार केला। पुढील काही काळासाठी पावसाच्या सरी सुरू राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। दुसरीकडे पुणे जिल्ह्यात पावसाचा धोका अधिक असल्याचे ताज्या हवामान अपडेट समोर आले आहेत। पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याचे वृत्त आहे। त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार पाऊस, गारपीट, सोसाट्याचा वारा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजेच पावसाने विश्रांती घेतली म्हणून धोका संपला असे समजू नका। हवामानातील बदलामुळे काही भागात अचानक जोरदार पाऊस होऊ शकतो। विशेषतः सखल भाग, नदी नाले, डोंगराळ परिसरात नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे। भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये मान्सून सक्रिय आहे। काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम असून विजांचा कडकडाट, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, गारपीट अशा अनेक संकटांचा सामना नागरिकांना करावा लागणार अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन देखील यावेळेस करण्यात आले आहे। सध्या उपलब्ध IMDच्या माहितीनुसार मुंबईत पाऊस आणि पुण्यात ढगाळ वातावरणासह पावसाची स्थिती नोंदवली गेली आहे। मुसळधार पाऊस सुरू असताना विनाकारण प्रवास टाळावा। नदी, नाले किंवा धरणाच्या परिसरात जाणे टाळावे। पाण्याचा प्रवाह असलेल्या रस्त्यावरून वाहन नेण्याचा प्रयत्न करू नका। विजांचा कडकडाट होत असल्यास झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नका। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक प्रशासनाने हवामान विभागाच्या ताज्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका। महाराष्ट्रात पावसाने पुन्हा कमबॅक करण्याचे संकेत दिले आहेत। कुठे मुसळधार पावसाचा इशारा, कुठे ऑरेंज अलर्ट, तर काही भागात अचानक पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। त्यामुळे पुढचे काही तास आणि पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत। पावसाची प्रत्येक अपडेट सर्वात आधी आणि अचूकपणे जाणून घेण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। ब्युरो चीफ निजामशहा शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर।